नमस्कार. सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत. मी रेखा मेगडे. 1991 साली आमचे सहकारी बबनदादा भोंगाडे यांनी आम्ही निर्णय केला की आपण एक पतसंस्था स्थापन करूयात. मग आपलं जागृत देवस्थान श्री डोळसनाथ महाराज यांच्या नावाने आपण गुढीपाडवा होता, तेव्हा नेमका गुढीपाडव्याच्या दिवशी मीटिंग घेऊन आम्ही अकाउंट ओपनिंगची परवानगी वडगावच्या सहाय्यक निबंधक कार्यालयाने आपल्याला दिली. तो दिवस होता 20 मार्च 1991, माझा वाढदिवस. आणि त्यानंतर 2 महिने आपण भागभांडवल जमा करून 20 मे 1991 साली रजिस्ट्रेशन त्याचं झालं. मग या पतसंस्थेचा सुरुवातीला मी चेअरमन होतो, भोंगाडे दादा चेअरमन होते, परंतु बाकी राजकीय कामामध्ये आमचा सहभाग असल्यामुळे इकडे आम्ही नवीन कार्यकर्त्यांना त्यात संधी देण्याचा प्रयत्न केला. आणि आता शरद भोंगाडे यांचा मुलगा आणि संतोष या ठिकाणी काम पाहत आहे. संतोषलाही चेअरमन म्हणून अनेक वर्ष त्यांनी काम केलं आणि नवीन टीम सगळे आहे. तरुण कार्यकर्त्यांकडे आम्ही पूर्णत्वाने जबाबदारी दिलेली आहे आणि या तरुण कार्यकर्त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे अनेक खातेदारांशी चांगला संपर्क ठेवून त्या ठिकाणी अनेक बेरोजगार युवक असतील, छोटे व्यावसायिक असतील, भाजीपाला व्यावसायिक असेल, टपरी व्यावसायिक असेल, छोटा दुकानदार असेल, दुग्ध व्यावसायिक असेल, सर्वांना या ठिकाणी आवश्यकतेनुसार कर्ज पुरवठा करून विशेषतः महिला बचत गटांना सुद्धा कर्ज दिलं जाते. आणि म्हणून सर्वांना या ठिकाणी कर्ज देऊन अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचं जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न पतसंस्थेच्या माध्यमातून झालेला आहे. आणि या ठिकाणी पतसंस्थेच्या आज 220 कोटी रुपयाचा उलाढाल आहे. त्यामध्ये 60 कोटीच्या ठेवी आहेत, 38 कोटीची कर्ज दिलेली आहेत. अशा प्रकारे अतिशय आर्थिकदृष्ट्या सक्षम अशी पतसंस्था आहे. 6000 सभासद पतसंस्थेच्या आहेत. पतसंस्थेच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. मग त्यामध्ये गणेश चतुर्थीला अथर्वशीर्ष, महिलांसाठी अथर्वशीर्ष कार्यक्रम घेतला जातो. दिवाळीमध्ये त्रिपुरी पौर्णिमेला डोळसनाथ मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा केला जातो. रक्तदान शिबिर असेल, वृक्षारोपण असेल, वार्षिक सभेला मोठ्या प्रमाणावरती चांगल्या व्याख्यान देणाऱ्या व्यक्तींना बोलून व्याख्यानं दिली जातात. अशा प्रकारे सायकल वाटप ग्रामीण भागातील मुलींसाठी त्यांची सोयी शिक्षणाची झाली पाहिजे म्हणून सायकल वाटप केलं जाते. वसुली चांगल्या प्रकारे आहे. कुठेही कर्ज देत असताना त्या प्रत्येक व्यक्तीची आर्थिक पत पाहून कर्ज दिलं जातं. त्यामुळं पतसंस्थेची या ठिकाणी पतसंस्थेचं वसुलीचं प्रमाण अतिशय चांगल्या प्रकारे असल्यामुळे सर्व नागरिकांना या ठिकाणी आवश्यकतेनुसार कर्ज पुरवठा या ठिकाणाहून केला जातो. तेव्हा पतसंस्थेचं स्वतःच्या मालकीचं या ठिकाणी 3000 स्क्वेअर फुटाचं अद्ययावत कार्यालय या ठिकाणी सुरू झालेलं आहे. त्याचप्रमाणे देहू, सोमाटणे फाटा आणि कामशेत या ठिकाणी 3 नवीन शाखा या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत. अशा एकूण 4 शाखा या ठिकाणी कार्यरत आहेत. यामध्ये तरुण पिढी संतोष आणि शरद यांच्याबरोबर सर्व टीम चांगल्या प्रकारे काम करत आहेत. आम्ही सर्वजण त्यांना आवश्यकतेनुसार सहकार्य करत असतो, मार्गदर्शन करत असतो. तेव्हा पतसंस्थेच्या भविष्यकाळातील उपक्रमांना मी शुभेच्छा व्यक्त करतो. डोळसनाथ महाराज अशीच या पतसंस्थेची प्रगती करत नेवो अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करतो. डोळसनाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे. आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा.